लष्कर ए तोयबाचा एक जहाल आतंकवादी अबू सैफुल्ला याचा अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालाय। 2006 मध्ये नागपूरच्या संघ मुख्यालय इमारतीवर जो लष्कर ए तोयबाचा हल्ला झालेला होता त्याचा देखील तो सूत्रधार होता। त्या दिवशी पीएसआय सराफ हे कर्तव्यावर होते। त्या दिवशी नेमकं काय घडलं याबद्दल पीएसआय सराफ यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। जी आपण एनडीटीव्ही मराठीशी बोलण्याचं कबूल केलं, खूप खूप धन्यवाद। सेवानिवृत्त जीवन जगताय सध्या आपण। त्या दिवशी काय घडलं, तुम्हाला शंका कशी आली की ते आतंकवादी असू शकतात? कारण ती पांढरी ॲम्बॅसेडर होती आणि त्याच्यावरती लाल दिवा होता। बरोबर आहे आपलं। काही महिन्यापूर्वी ती घटना जेव्हा घडली त्याच्या काही महिन्यापूर्वी आमचे तत्कालीन सीपी साहेब SPS यादव सर यांना एक सिक्रेट मेसेज आलेला होता की नागपूर शहरातील काही जे सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहेत तिथे अतिरेकी हल्ला करणार आहेत। मग त्याच्या आधी पण हल्ला झाला होता। त्याच्या आधी हल्ला झालेला नव्हता, पण RSS हेडक्वार्टर जे आहे हे सेन्सिटिव्ह हायपर सेन्सिटिव्ह पॉईंट म्हणून डिक्लेअर झालेलं आहे। नाही, काही पुरण्यात आलं होतं काही स्फोटकं। हां, त्याच्यापूर्वी एक बडकस चौक जे आहे, पंडित बच्चराज बडकस चौक आहे, या बडकस चौकामध्ये हॉटेल सूर्यामध्ये काही तत्कालीन स्टुडंट इस्लामिक मुवमेंटचे जे सिमीचे काही अतिरेकी आहेत, म्हणजे जे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे लोक आहेत, त्या लोकांनी पाईप बॉम्ब पेरलेला होता आणि नंतर ते पकडले गेलेत। नंतर ते सेंट्रल जेलला होते, म्हणून त्या ठिकाणी पंडित बच्चराजच्या तिथे एक सुरक्षा म्हणून आपली गार्ड तैनात केलेली होती आणि ते हॉटेल सूर्यामध्ये जे त्याने वास्तव्याला होते तर हॉटेल सूर्याला सील पण केलेलं होतं। त्याच घटनेला अनुषंगाने हायपर सेन्सिटिव्ह पॉईंट म्हणून RSSला टार्गेट करतील अशा शंकेने आपण इथे त्यांना पोलीस यंत्रणेने इथे सुरक्षा। मला शंका कशी आली की ही जी गाडी आहे या गाडीमध्ये काहीतरी चुकीचे लोक आहेत? काही वर्षापासून काही दिवसापासून यांची अशी मोडस ऑपरेंडी होती की यांनी मागच्या वेळेला मिलिटरी कॅम्पला सुद्धा CRP मिलिटरी कॅम्पला सुद्धा यांनी अशाच बिकेन गाडीने हल्ला केलेला होता आणि तशाच प्रकारचे इंडिकेशन्स आपल्याला CP साहेबांच्या त्या मेसेजमध्ये इंटेलिजन्स डिपार्टमेंटमधून आले। त्याच्यामुळे आमचं सतर्कता आम्हाला बाळगून ठेवलेली होती। 4 महिन्यापासून आम्ही सतत या भागामध्ये जितके काही हायपर सेन्सिटिव्ह पॉईंट्स असतील, पोद्दारेश्वर मंदिर असेल, गणेश टेकडी असेल, दीक्षाभूमी असेल, डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन असेल, रेशीमबाग असेल, रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्टेशन्स असतील, या ठिकाणी आमचे 2 टीम तयार केलेल्या होत्या। एक राजेंद्र तिवारी म्हणून आणि एक मी आणि एक PSI जगन्नाथ मोरे असे 3 अधिकारी आणि 12 कर्मचारी आणि 2 व्हेकल्स असे आम्हाला देण्यात आले होते। त्याचप्रमाणे आम्ही ऑल्टरनेट राऊंड द क्लॉक आमची पेट्रोलिंग सुरू होती। ती घटना घडल्याच्या 19 वर्षानंतर आज सुद्धा या परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।